Welcome in part 3 of chapter Wave Optics. In last two videos, we discussed the nature of light. According to scientist Newton, he proposed that the light has particle nature and this particle is called as the corpuscles. The next Dutch physics scientist Huygens, he proposed that the light has a wave nature. Combinedly, we accepted that light has a dual nature. The light propagates in the form of particle as well as wave nature, already discussed in last two videos. Now in this video we are going to start the next article of the chapter, and which is the primary sources and secondary sources of light. We know that in the chapter we study the concept of light. For that, light has a number of sources, but these sources are classified into two categories. One is the primary source and second is the secondary source. Primary source of light and secondary source of light, त्यांचे आपल्या डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला याच्यात पाहिजेत. द फर्स्ट वी स्टडी द व्हॉट इज मीन बाय प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट. द सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ दिअर ओन, म्हणजे असे सोर्स की जे सोर्स स्वतः लाईट इमिट करतायत इट सेल्फ. सो वी कॅनॉट receive the any light from the another source. The such a type of sources is called as a primary source. म्हणजे असे सोर्सेस की जे स्वतःहून लाईट इमिट करतायत अशा सोर्सेसला काय म्हणतात, प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट. मग ते स्वतःहून इमिट करण्यासाठी त्यांना वेगवेगळे रिझन्स असतील, ड्यू टू दिअर हाय टेम्परेचर. मग बिकॉज ऑफ दिअर हाय टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल सन, स्टार्स, ऑब्जेक्ट हिटेड टू हाय टेम्परेचर. कुठलाही ऑब्जेक्ट एका हाय टेम्परेचरला जर हिट केला तर ते इमिट द लाईट. द फ्लेम ऑफ एनी काइंड, कुठलीही फ्लेम असेल पा, ती जी फ्लेम आहे ती सुद्धा एक प्रायमरी सोर्स आहे, कारण ती स्वतःहून काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. मग त्यानंतर मग ही लाईट इमिट करण्याचं पहिलं रिझन काय आहे की त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं हाय टेम्परेचर असेल, अँड ड्यू टू दिस हाय टेम्परेचर these sources emit the light of their own. The second reason is the effect of current passing through that source. म्हणजे एखाद्या सोर्समध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर ते काय करतात, लाईट इमिट करतात, जस्ट लाईक द ट्यूब लाईट, टेलिव्हिजन सेट. धीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द प्रायमरी सोर्सेस. म्हणजे इथेही सुद्धा त्यांचं टेम्परेचर वाढतं ड्यू टू द इफेक्ट ऑफ current passing through that source. Now the third one, it is the chemical or nuclear reactions. तिसरं रिझन जे असणार त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी, तर ते काय आहे, केमिकल और न्यूक्लिअर रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनचे एक्झाम्पल जे फायर क्रॅकर्स आहे, जे आपण फटाके उडवतो, किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स असेल जस्ट लाईक द सायक्लोट्रॉन्स. म्हणजे ह्या फेनॉमेनॉनवरनं त्यांच्यामधनं काय होते की लाईट इमिट होते. These are all are the examples of the primary sources of light. म्हणजे प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत. मग प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट मध्ये त्याचे तीन रिझन्स आहेत त्यांच्याकडे लाईट येण्याचे, ड्यू टू द हाय टेम्परेचर, ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू दॅट सोर्स, अँड थर्ड वन इज द ड्यू टू द केमिकल अँड न्यूक्लिअर रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स आहे फायर क्रॅकर्स आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहे सायक्लोट्रॉन्स. हे सुद्धा एक लाईट सोर्सेस आहे पा, or energy source. These are the primary sources of light. Now secondary sources of light, the sources that do not produce the light of their own. म्हणजे असा सोर्स जो स्वतःहून लाईट इमिट करत नाही, but it receive the light from another source and then it reflect or scatter through it. नंतर तो काय करतो, दुसऱ्या सोर्स कडून लाईट घेतल्यानंतर तो ऍब्सॉर्ब करेल किंवा त्याचं रिफ्लेक्शन किंवा स्कॅटरिंग करेल अराउंड अस, त्याच्या भोवती. तर असे जे सोर्सेस आहेत त्याला म्हणतात पा, दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचंय, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. द सोर्सेस दॅट डू नॉट प्रोड्यूस लाईट दिअर ओन, बट इट कॅन रिसीव द लाईट फ्रॉम अनदर सोर्स अँड फर्दर इट कॅन रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर थ्रू इट, अँड दॅट टाइप ऑफ सोर्सेस इज कॉल्ड ॲज द सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचं, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल मून, प्लॅनेट्स, ह्युमन ॲनिमल्स, प्लांट्स, these are the examples of the secondary sources of light.
all these objects receive the light from another source and further reflect or scatter through the surrounding or through it, and that is called as the secondary sources of light. म्हणजे हे ऑब्जेक्ट्स काय करतात, मून, प्लॅनेट्स, ह्युमन, हे ॲनिमल्स आणि प्लांट्स हे दुसऱ्या सोर्स कडनं काय करतात, लाईट रिसीव्ह करतात आणि नंतर त्यांचं रिफ्लेक्शन होऊन किंवा स्कॅटरिंग होऊन ते काय करतात, लाईट इमिट करतात. अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत त्याला म्हणतात सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. वी आर द मोस्टली फॅमिलियर विथ द सेकंडरी ऑफ सोर्सेस ऑफ लाईट इन आवर डेली लाईफ. Okay, these are the main difference of these two sources. These light emit their own, these light do not emit their own. It receive energy or light from another source and further it scatter or reflect the light. Okay, these are the definitions and examples of the primary and secondary sources of light. The next important definition, and that is the wavefront. This concept we study with the help of one simple example. Suppose that a stone which is dropped in a quiet water surface. What happens? Then the ripples are generated on the surface of water. एक आपण दगड घेतला आणि तो एका पाण्याच्या सरफेसवर आपण काय केला, ड्रॉप केला. ड्रॉप केल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सपोज ह्या पॉइंटला आपण तो ड्रॉप केला, त्याच्या एका सरफेसवर काय तयार होणार आहेत, वॉटर वेव्स क्रिएट होतील. वॉटर वेव्स आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. या पद्धतीने अशा पद्धतीने वेव्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील का. दीज आर द वेव्स. इथं आपण काय केलं, एक स्टोन ड्रॉप केलाय. तो ड्रॉप केल्यानंतर त्याच्यामध्ये या पद्धतीने वेव्स काय होणार आहेत, प्रोड्यूस होणार आहेत. मग ह्या प्रोड्यूस होत असताना आता हा जो आहे हा टॉप व्ह्यू आहे. दिस इज द टॉप व्ह्यू. नाऊ साइड व्ह्यू. जर आपण साइड व्ह्यू जर पाहिला, इथं जर आपण स्टोन ड्रॉप केला तर साइड व्ह्यू मध्ये हा सरफेस ऑफ वॉटर आहे. हा सरफेस ऑफ वॉटर असेल विच इज द क्वाइट. इनिशियली विच इज द क्वाइट. When we disturb this medium, then we get the disturbance or water waves are produced like this. This is the side view. म्हणजे हा इथं ड्रॉप केला तर तो हा इथं येणार आहे पहा, हा असा वर. त्यानंतर ह्या ज्या रिजन मध्ये तो रिजन मध्ये तो असा खाली जाईल, पुन्हा ह्या रिजन मध्ये तो वर येईल. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेव्स काय होतील, क्रिएट होतील. दिस इज द टॉप व्ह्यू. म्हणजे आपण वरून जर पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन दिसेल आणि साईडने जर पाहिलं तर अशा पद्धतीने वेव्ह आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. नाउ मग इन दिस केस व्हॉट हॅपन्स, these waves are produced symmetrically in all directions. म्हणजे ते वेव्स ह्याही डायरेक्शनने प्रोपोगेट होईल, ह्याही डायरेक्शनने प्रोपोगेट होईल, ह्याही डायरेक्शनने प्रोपोगेट होईल, इकडेही प्रोपोगेट होईल. इन ऑल डायरेक्शन्स these water waves are symmetrically generate or produce in all directions. In all direction. Now at any instant of time, कुठल्याही एका इन्स्टंटला आपण एक पॉइंट सिलेक्ट केला. समजा हा इथं सोर्स ऑफ लाईट आहे किंवा आपण इथं स्टोन ड्रॉप केला, तिच्या एका काही डिस्टन्सला एक पॉइंट सिलेक्ट केला. मग असे की त्याचा फेज किती असेल, हा फेज π/2 असेल. त्याचा फेज काय असेल, π/2 असेल. ह्या डायरेक्शनचा एक पॉइंट सिलेक्ट केला की त्याचाही फेज तेवढाच आहे π/2. त्याचाही फेज किती असेल, π/2. असे सगळेच याच्या ऑल डायरेक्शनला सगळे पॉइंट सिलेक्ट केले की ज्याचा फेज सेम आहे तो किती असेल, π/2 असेल. किंवा सेम कोणताही घ्या, पाय घ्या किंवा π/2 व्हॉटर मे बी. मग प्रत्येकाचा फेज आपण π/2 सिलेक्ट केला. मग π/2 सिलेक्ट केल्यानंतर धीस ऑल पॉइंट्स, सगळे पॉइंट काय केलेत आपण, जॉईन केलेत आणि त्याचा एक सरफेस क्रिएट केला. म्हणजे हा एक पॉइंट सोर्स आहे, इकडचा एक सारख्या डिस्टन्सवरचा एक घेतला की त्याचा फेज सेम असेल. सपोज दॅट दिस फेज इज π/2. इकडचा ह्या डायरेक्शनचा घेतला, याचा फेज ह्या पॉइंटचा पार्टिकलचा फेज आहे π/2. सिमिलरली ऑल द particles having same phase which is the π/2 and
join these points, we get the one surface, and that surface is called as the wavefront. त्यालाच काय म्हणतात, wavefront. म्हणजे it is defined as the locus of all points. This wavefront is defined as the locus. Locus means surface having the same phase. म्हणजे आपण ते काय केलं, सगळे पॉइंट काय केले ते का कलेक्ट केले की त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की त्यांचा फेज काय असणार आहे, सेम असणार आहे. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. द फेज इज सेम. मग तुम्ही कोणताही फेज घ्या, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स having same phase, and this is the definition of wavefront. The locus of all points having the same phase at a given instant of time. म्हणजे सगळ्या पॉइंटचा काय करायचं आहे, सेम फेज असेल आणि त्यांचा एक सरफेस तयार केल्यावर आपल्याला वेव्हफ्रंट मिळेल. इन दिस केस, आता हे झालं आपल्याला लाईटच्या बाबतीत पाहतोय. ऑप्टिक्स इट इज द स्टडी ऑफ लाईट. आता आपण एक्झाम्पल हे वॉटरचं पाहिलंय पहा. मग ह्या वॉटरमध्ये काय झालंय, सरफेस ऑफ वॉटर, इथं आपण एक स्टोन ड्रॉप केला आणि त्याच्यामध्ये ह्या वेव्हज काय झाल्या अशा पद्धतीने प्रोड्यूस झालेल्या आहेत पहा. मग धीस वेव्हज प्रोड्यूस इन ऑल डायरेक्शन्स अँड इफ डायरेक्शन, the direction of wave which is the perpendicular to the plane, आता याच्यामध्ये आता आपण हा एक घेतला, हा एक वेव्हफ्रंट तयार झाले पहा. कारण याच्यामध्ये जेवढे काही पॉइंट्स असतील किंवा जेवढे मीडियमचे पार्टिकल्स असतील हे सगळे काय एकाच फेज मध्ये, हॅव्हिंग द सेम फेज, एकाच फेज मध्ये. म्हणजेच कुठलाही पॉइंट घेतला तर विच इज हॅव्हिंग द सेम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, इक्वल डिस्टन्सला ते असणार आहेत. कारण ते सगळे पॉईंट कुठे आहेत, सर्कम्फरन्सला आहेत आणि त्याच्यामुळे ते काय असणार आहे, हॅव्हिंग द इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, मग दिस लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, मग त्याचा एक लोकस तयार केला म्हणजे एक सरफेस तयार केला आणि सरफेस तयार केल्यानंतर जे काही आपल्याला मिळणार आहे त्याला काय म्हणतात, वेव्हफ्रंट. इन दिस केस दिस वेव्हफ्रंट इज स्पेरिकल वेव्हफ्रंट. ह्या वेव्हला काय म्हणतात, स्पेरिकल वेव्हफ्रंट. That is called as the spherical wavefront. This wave propagate in forward direction. These particles of the medium, in this case, which is vibrate perpendicular to the direction of propagation of wave. The speed of wavefront is nothing but the speed of wave, or speed of wave. It is the speed of wavefront. म्हणजे जे काही वेव्हची जी स्पीड असणार आहे तोच कोणाचा असणार आहे, वेव्हफ्रंटचा असणार आहे. तोच वेव्हफ्रंटचा असणार आहे. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. वेव्हफ्रंट, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज ॲट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. मग दिस वॉटर सरफेस or this water wave is a two-dimensional wave, जी वॉटर सरफेस जी आहे ही टू डायमेन्शनल वेव्ह आहे पहा. म्हणजे ही काय होते, या पद्धतीने त्यांचे अप अँड डाऊन मोशन होतं आणि ती ह्या प्लेन मध्ये पण काय होते, प्रोपोगेट होते पहा. त्यांचे पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन अँड एनर्जी ट्रान्सफर अलॉंग द एक्स डायरेक्शन. म्हणजे ही टू डायमेन्शनल वेव्हज आहेत. बट द लाईट वेव्ह अँड साऊंड वेव्ह these are the थ्री डायमेन्शनल वेव्ह. ह्या कोणत्या वेव्ह झाल्या, थ्री डायमेन्शनल वेव्ह. म्हणजे लाईट ज्यावेळेस एखादा सोर्स ऑफ लाईट ग्लो होईल ती फक्त एक्स आणि वाय डायरेक्शनला किंवा दोन डायमेन्शनलाच त्याचं प्रोपोगेशन होणार नाही. धीस वेव्ह प्रोपोगेट इन थ्री डायमेन्शनल. म्हणजे हा जर समजा सोर्स ऑफ लाईट असेल, हा जर आपण ऑन केला तर फक्त तो ह्या डायरेक्शनला ह्या डायरेक्शनलाच फक्त लाईट इमिट करणार नाहीये. दिस इमिट्स द लाईट इन थ्री डायमेन्शन. ओके, म्हणजे ही लाईट आणि साऊंड हे थ्री डायमेन्शनल वेव्ह आहे आणि वॉटर वेव्ह काय आहे, ही टू डायमेन्शनल वेव्ह आहे. द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह परपेंडिक्युलर टू द वेव्ह फ्रंट. म्हणजे
वेव्हची जी डायरेक्शन असेल आणि वेव्ह फ्रंट हे दोन्ही एकमेकाला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. सपोज दॅट दिस इज द पॉइंट सोर्स, these spherical wave fronts are produced. मग these are the directions, all directions, these waves propagate in symmetrically in all directions. These are the directions of the wave and these are the wave front. Actually these are the wave front. Wave front हा काय वेव्ह फ्रंट आहे आणि हे काय आहे डायरेक्शन. धीज ॲरो रिप्रेझेंटेड डायरेक्शन ऑफ द वेव्ह. म्हणजे ह्या इथं म्हणजे यांचा आपण एक स्मॉल पोर्शन घेतला आणि ही दोन्ही एकमेकाला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. धिस इज द वेव्ह फ्रंट अँड धिस इज द डायरेक्शन. धिस इज द वेव्ह फ्रंट अँड धिस इज द डायरेक्शन. These are the perpendicular to one another. The direction of wave perpendicular to the wave front, perpendicular to the wave front, and the speed of wave front. जो काही wave front चा स्पीड असणार आहे, किती तो त्याचा स्पीड आहे वेव्ह फ्रंटचा, तो स्पीड कोणाचा असणार आहे, वेव्ह फ्रंट. द स्पीड ऑफ वेव्ह फ्रंट इज द स्पीड ऑफ वेव्ह. These are the wave fronts. Now wave fronts are of three types. The spherical wave front, then second one is the cylindrical wave front, and third one is the plane wave front. Wave front. The wave fronts are of three types. Wave front. The first wave front is wave front. First wave front is the spherical wave front. Spherical wave front. Spherical wave front. मग spherical wave front काय की एक पॉइंट सोर्स असेल, तो कोण जनरेट करेल, सोर्स. इट इज द पॉइंट सोर्स. पॉइंट सोर्स एक सोर्स असेल, पॉइंट सोर्स, तो हा स्फेरिकल वेव्ह फ्रंट क्रिएट करेल. म्हणजे जस्ट कसे इथे इज द पॉइंट सोर्स और सोर्स ऑफ पॉइंट अँड विच प्रोड्यूस द स्फेरिकल वेव्ह फ्रंट, जस्ट लाईक दॅट. या पद्धतीने तो स्फेरिकल वेव्ह फ्रंट तयार करेल. म्हणजे याच्यामध्ये जे काही सर्कल आहे किंवा जे काही सर्क्युमफरसवरचे जेवढे सगळे पार्टिकल्स आहेत, इट इज हॅव्हिंग द सेम स्टेट ऑफ मोशन अँड दॅट इज कॉल्ड, इट इज ॲज द सेम फेज. ते एकाच फेजवर असेल. म्हणजे एकाच फेजवर असणार तर त्यांचं ह्या सेंटर पासून प्रत्येकाचं डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे ह्या इथली सर्व पार्टिकलचा फेज एकच आहे. इथल्या पार्टिकलचा सर्वांचा फेज हा एकच असणार आहे. इथला पण एकच असणार आहे. आणि इथल्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी असेल ती सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी असणार आहे का, हॅव्हिंग द सेम व्हेलॉसिटी, हॅव्हिंग द सेम व्हेलॉसिटी. हा पॉइंट सोर्स काय प्रोड्यूस करणार आहे, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, तो अशा पद्धतीने असणार आहे. दुसरा आहे सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. हा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट कोण प्रोड्यूस करतो, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट विच इज प्रोड्यूस बाय द लाईन सोर्स. लाईन सोर्स हा कोण प्रोड्यूस करतो, लाईन सोर्स. म्हणजे एखादा लाईन सोर्स असेल, जस्ट लाईक सपोज ही अशी एखादी लाईन असेल, म्हणजे एखादी ट्यूबलाईट असेल, ट्यूबलाईट म्हणजे हा एक लाईन सोर्स आहे. मग हा काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने लाईट काय करेल, तो इमिट करेल. म्हणजे सगळ्या डायरेक्शन तिकडनं. समजा हा लाईन सोर्स आहे, पहा अशा पद्धतीने लाईन सोर्स असतो. मग हा लाईन सोर्स काय करतो, लाईट इमिट करेल. मग ह्या डायरेक्शनने, ह्या डायरेक्शनने, ह्या डायरेक्शनने, ह्या डायरेक्शन. मग याच्यातलं आपण काय केलं की सगळे एक पॉइंट सिलेक्ट केले की ज्यांचा फेस काय असेल, सेम असेल, आणि त्यांचा एक सरफेस तयार केला. म्हणजे हा इथला याच्यात घेतला तर हा एक सरफेस तयार होईल. म्हणजे ह्या याच्यातला इथला एक पॉईंट घेतला, इकडचा पॉईंट घेतला, इकडचा घेतला, असा एक सरफेस तयार होईल. तसंच हा इकडचा घेतला, इथला घेतला, तिथला एक असा सरफेस तयार होईल, असा सरफेस तयार होईल. म्हणजे हे वेव्ह फ्रंट क्रिएट झाले. आणि हा आपल्याला जो शेप मिळणार आहे तो कसा मिळणार आहे, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट अशा पद्धतीने वेव्ह फ्रंट तयार होतील. पाहिजे याच्यामध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम. इथे एक वेव्ह फ्रंट तयार होईल, इथून एक रेस गेला, याचा एका फेजला सारख्याच फेजला आपण एक लोकस तयार केला, तर एक वेव्ह फ्रंट. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ वेव्ह फ्रंट वी गेट द वेव्ह फ्रंट. मग
प्रत्येक ठिकाणी आपण काय केलाय, वेव्ह फ्रंट क्रिएट केलाय आणि त्याचा जो शेप मिळणार आहे तो कसा मिळणार आहे, सिलेंड्रिकल मिळणार आहे, सिलेंड्रिकल. म्हणून त्याला काय म्हणतात, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. तो कोणत्या टाईपचा सोर्स देईल, लाईन सोर्स. अँड थर्ड इज द प्लेन वेव्ह फ्रंट. तिसरा जो वेव्ह फ्रंट आहे तो आहे प्लेन वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंट. मग प्लेन वेव्ह फ्रंट कोण प्रोड्यूस करेल, द सोर्स फार अवे. म्हणजे तो जर सोर्स जर खूप लांब असेल तर आपल्याला कोणता टाईपचा वेव्ह फ्रंट मिळेल, वी गेट द प्लेन वेव्ह फ्रंट. मग फॉर एक्झाम्पल द सन विच इज द व्हेरी अवे, फार अवे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. मग त्यावेळेस त्याचा काय तयार होणार आहे, तो स्पिरिकल वेव्ह फ्रंट क्रिएट करणार आहे. मग जसं त्याच्या अर्थ सरफेसकडे येईल त्याचा जो हा सर्क्युमफरन्स आहे तो काय होणार आहे, विच इज बिकम व्हेरी लार्ज वेव्ह फ्रंट. मग जर लार्ज वेव्ह फ्रंट असेल, हा अशा पद्धतीने इकडे कुठेतरी आपण सन घेतला आणि त्याचा हा वेव्ह फ्रंट आपण क्रिएट केला. म्हणजे समजा हा असा वेव्ह फ्रंट आहे, हा असा त्याचा तो वेव्ह फ्रंट आहे. मग त्याचा एक स्मॉल पोर्शन जर आपण घेतला तर तो आपल्याला काय दिसणार आहे, एक प्लेन दिसणार आहे पहा. आणि त्याच्याकडनं रेस अशा पद्धतीने येतील. म्हणजे हा जो असणार आहे तो काय असणार आहे, प्लेन वेव्ह फ्रंट असेल. दिस इज द डायरेक्शन ऑफ लाईट, दिस इज द डायरेक्शन ऑफ लाईट अँड दिस इज द वेव्ह फ्रंट. The both are always perpendicular to each other in all cases. म्हणजे हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो प्लेन वेव्ह फ्रंट कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात पहा. अशा पद्धतीने हा प्लेन वेव्ह फ्रंट रिप्रेझेंट करतात. हा प्लेन वेव्ह फ्रंट आहे आणि हे काय आहे, हे रेज आहेत पहा, हे रेज आहेत. This is the direction and this is the plane wavefront. Plane wavefront. म्हणजे प्लेन साधारणतः वेव्ह फ्रंटचे 3 टाइप्स पडतात, स्पेरिकल, सिलेंड्रिकल आणि प्लेन. मग स्पेरिकल असेल ज्यावेळेस पॉइंट सोर्स असेल त्यावेळेस स्पेरिकल वेव्ह फ्रंट, लाईन सोर्स असेल तर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट, आणि सोर्स विच इज फार अवे देन वी गेट द प्लेन वेव्ह फ्रंट. कारण त्यांचा जो सर्क्युमफरन्स असणार आहे तो खूप जास्त असेल आणि त्याचा जर आपण थोडासा क्रॉस सेक्शन जर घेतला, त्याचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, हा जर लांब याच्या जर स्पिरिकल वेव्ह जर लांब प्रोपोगेट केला फार अवे, देन वी गेट द प्लेन वेव्ह सरफेस. त्यावेळेस आपल्याला कोणता सरफेस मिळतो, प्लेन वेव्ह सरफेस. ओके, दीज आर द वेव्ह फ्रंट्स. म्हणजे आज आपण व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट, टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट, टाइप्स ऑफ sources of light, primary sources of light and secondary sources of light. Then the types of wave front. Wave front, it is the locus of all points having the same phase and at a given instant of time. This is called as the wave front. Okay, thank you.